मुंबई महापालिकेसाठी जाहीर प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ, मतदार यादीमध्ये एका मतदाराचं नाव तब्बल 103 वेळा, मुंबईमध्ये तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं एकापेक्षा अनेक वेळा, डुप्लिकेट मतदारांची संख्या 11 लाखांवर. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं मतदार यादीत 2 वेळा नाव, पेडणेकरही दुबार मतदार. परभणीमध्ये महानगरपालिकेमध्ये प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ, एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात गेले, दुसऱ्या प्रभागातले मतदार तिसऱ्या प्रभागात. या घोळामुळे मतदारही संभ्रमात. सगळ्या याद्या दुरुस्त करून निवडणुका घ्या हीच आमची मागणी आहे. ठाकरे सेनेचे नेते सचिन अहिर यांचं वक्तव्य. ही लोकशाहीची थट्टा आहे म्हणत अहिर यांचा सरकारवर निशाणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरच्या दौऱ्यावर. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस पालघरमध्ये सभा घेणार. पालघरमध्ये एकनाथ शिंदेनंतर फडणवीसांची सभा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळ, वाशिम, बुलढाण्याच्या दौऱ्यावर. शिंदेंच्या 5 सभा होणार. बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणुका आज. दोन्ही उपमुख्यमंत्री बुलढाण्यात प्रचारासाठी. मलकापूर, चिखलीमध्ये अजित पवारांची सभा तर शिंदेंची संध्याकाळी बुलढाणा जिल्ह्यात सभा. उपमुख्यमंत्री अजित पवार अकोटमधील प्रचार सभेत अकोला जिल्ह्यातील 5 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी प्रचार करणार. जिल्ह्यातील पक्षाचे सगळे उमेदवार या सभेला उपस्थित असतील. हिंगोली नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मुख्यमंत्री फडणवीस हिंगोलीमध्ये प्रचार सभा घेणार. भाजपचे उमेदवार नीता बाबाराव बांगर यांच्या प्रचार करणार. दादागिरी करणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार आहात का? ठाकरेंच्या सेनेचे नेते विनायक भिसेंचा सवाल. मटक्याला द्या लीड तर हिंगोलीचा होईल बीड म्हणत संतोष बांगर यांच्यावर हल्लाबोल. निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीला मोठी गळती. विधानसभा निवडणुकीतले 43 पराभूत. वर्षभरातच महायुतीमध्ये 26 पराभूत भाजपत तर 13 अजित पवारांच्या राष्ट्रवादीत. विधानसभेतले 7 पराभूत उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत. नगरपालिका निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गैरहजेरीची चर्चा. काँग्रेसचे बडे नेते प्रचारापासून दूर राहिल्यानं चर्चेला उधाण. शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरेही प्रचारात नसल्यानं आश्चर्य. महायुतीच्या फडणवीस, शिंदे, अजित पवारांचा मात्र धडाका. महाराष्ट्रभर निवडणुकीची धडाकेबाज रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचे नेते फडणवीस, रवींद्र चव्हाण, बावनकुळे, एकनाथ शिंदे, अजित पवार जनतेमध्ये आणि महाविकास आघाडीचे नेते कुठे आहेत? भाजप नेते केशव उपाध्यांचा सवाल. खेडमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का. ठाकरेंकडून उभ्या असलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. प्रभाग क्रमांक 5 ब मधील ठाकरे सेनेच्या सुनीता खालकर यांचा योगेश कदमांना पाठिंबा. तब्येतीचं कारण समोर करत सलील देशमुखांकडून पक्षाच्या पदांचा राजीनामा तर पक्षाकडून सलील देशमुखांचा राजीनामा नामंजूर. जिवंत राहिलो तर पक्षासाठी काम करू शकेन, आधी तब्येत सांभाळू द्या, सलील देशमुख यांचं वक्तव्य. भाजप हा विषारी पक्ष असून भारताचं संविधान बदलण्याचं काम सुरू आहे. ठाकरे सेनेचे खासदार संजय देशमुखांची भाजपवर टीका. विरोधकांनी कितीही नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला तरी अकलूजची जनता सुज्ञ असून सयाजीराजे अण्णासाहेब मोहिते पाटीलच विजयी होणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख शिवतेज सिंग मोहिते पाटलांकडून विश्वास व्यक्त. मुस्लिम मतांची काँग्रेस गुत्तेदार आहे का? काँग्रेसच सर्वाधिक जातीवादी पक्ष. काँग्रेसच्या टीकेनंतर भाजप आक्रमक. काँग्रेसच्या मतांचं विभाजन करण्यासाठी नळदुर्गमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप स्वबळावर लढत असल्याचं दाखवतायत काँग्रेसचा आरोप. उमरगा नगर परिषदेमध्ये युतीमध्ये फूट पडल्यानंतर भाजप आणि शिवसेना आमनेसामने. शिवसेनेमुळे शहराची अवस्था बकाल. भाजपची टीका. भाजप विरोधात काँग्रेसची शिंदे सेनेला साथ तर ठाकरे सेनेकडूनही स्वतंत्र उमेदवार रिंगणात. धाराशिवच्या उमरगा नगरपालिकेमध्ये मनसे आणि ठाकरे सेनेची युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होणार तर दोन्ही भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येणार. महाराष्ट्रासाठी त्यांचं एकत्र येणं गरजेचं. आमदार प्रवीण स्वामींचं वक्तव्य. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव नगर परिषद निवडणूक यंदा महायुतीमधल्या फुटीमुळे अधिकच चुरशीची. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्या लांडे यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी पद. महायुतीच्या घटक पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उतरवल्यानं मोठी कसरत.
लोणावळ्यामध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी तर माणुसकीच्या जीवावर नगरसेवक होणार, भाग्यश्री जगतापांकडून विश्वास व्यक्त। मतदाना दिवशी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक आयोग तसंच नागपूर जिल्हा प्रशासनाची विशेष खबरदारी, निवडणूक यंत्रणेनं ठिकठिकाणी माहिती फलक लावले। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या भांडणामध्ये आपलं सँडविच होतंय, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं विधान। दोघांमधला वाद कसा कमी होईल हाच प्रयत्न सुरू, खडसेंचं वक्तव्य। मुंबईवरील 26/11 हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शहीदांना अभिवादन, पोलीस आयुक्त कार्यालयात पोलिसांचं पथसंचलन। 26/11 मध्ये शहीद झालेल्या जवानांना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मानवंदना, मुंबई पोलीस आयुक्तालयातील प्रांगणात शहीद स्मारक इथे आदरांजली वाहिली। मुंबई आयआयटी समोर आयआयटी बॉम्बेऐवजी आयआयटी मुंबईचा मनसेनं पोस्टर लावला, आयआयटीच्या नावात मुंबई नसणं एक प्रकारे चांगलंच असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं विधान। त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक। मुंबई आणि एमएमआर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा केंद्र सरकारवरती गंभीर आरोप, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या आयआयटी बॉम्बे या वक्तव्याचा समाचार। महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ पुन्हा बाहेर आली, राज ठाकरेंचं वक्तव्य। काँग्रेसच्या माजी नगरसेवक हरीश ग्वालमशीला अखेर अटक, नागपूरच्या कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा प्रचार करणाऱ्या आरिफ शेख व्यक्तीचं अपहरण करत त्याला मारहाण करण्यात आली होती। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाचा तब्बल 7214 जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय, प्रमाणपत्रांसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याचं उघड। 1 नोव्हेंबर 2023 ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यानची प्रमाणपत्र रद्द। बनावट जन्मदाखल्यांप्रकरणी अमरावतीमध्ये 962 लोकांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता, महापालिका क्षेत्रामध्ये जन्मदाखल्यांसाठी तब्बल 962 अर्जदारांनी वेगवेगळ्या तारखांचे पुरावे दिल्याचा गंभीर प्रकार, अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांची गाडगेनगर पोलिसात तक्रार। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणात साधू महंतांची उडी, साधूंच्या राहण्याची व्यवस्था इतर कुठेही होऊ शकत नाही, परंपरेप्रमाणे तपोवनातच साधू राहतील, महंत सुधीरदास पुजारींची भूमिका, इतर वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध। महाराष्ट्र शासनानं राज्यातील 1800 भजन मंडळांसाठी 4.5 कोटी रुपये मंजूर केले, प्रत्येक भजनी मंडळाला 25,000 रुपयांचं अनुदान एका महिन्यात दिलं जाणार। हा निधी हार्मोनियम, मृदुंग, पखवाज, वीणा यांसारखी वाद्य खरेदी करण्यासाठी वापरता येईल। गर्दीच्या वेळी 15 डबा लोकल चालवण्याचे मध्य रेल्वेचं नियोजन, येत्या काळामध्ये 15 डब्याच्या 240 लोकल धावतील, त्यासाठी 12 डब्याच्या लोकल 15 डब्यात रूपांतरित करण्याचं काम सुरू। महापालिकेच्या भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू, वाघाला अपस्माराचे झटके आल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज। छत्रपती संभाजीनगरच्या वसतिगृहातील जेवणातून 28 विद्यार्थ्यांना विषबाधा, किलेआर्क येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात जेवणामध्ये पाल आढळली। लग्नानंतर अर्ध्या तासातच नवरदेवाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू, अमरावतीच्या वरुडमधली घटना, पुसला गावचे कोतवाल असलेल्या अमोल गोड यांचा मांडवातच मृत्यू। बीडमधील शिरूर तालुक्यातील रायमोह इथे अपंग गतिमंद विद्यालयाच्या गेट बाहेर एका विद्यार्थ्याला 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट, कोणताही गुन्हा दाखल नाही। वाढदिवशी 21 वर्ष तरुणावर पेट्रोल टाकून पेटवलं, कुर्ल्यातील धक्कादायक प्रकार, भाजल्यानं अब्दुल रहमान मकसूद आलम खान गंभीर जखमी, 5 जणांना अटक। साताऱ्यात दारू पिऊन युवतीचा रस्त्यावर धिंगाणा, कराड पाटण मार्गावर वाहनं अडवून चक्क वाहनांच्या बॉनेटवर युवतीची स्टंटबाजी, वाहतूक ठप्प, व्हिडिओ व्हायरल। नियंत्रण सुटून मिनी बसचा भीषण अपघात, फलटण तालुक्यातील बरड येथील घटना, एकाचा मृत्यू झाला असून घटना सीसीटीव्हीत चित्रित, चालकाचं नियंत्रण सुटून बस डिवायडरवर आदळली। मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं बस आणि ट्रक एकमेकांवर आदळले, अपघातामध्ये 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती। जळगावच्या पिंपळगाव
जवळ दुचाकी पिकअप व्हॅनचा अपघात, चौघांचा जागीच मृत्यू. जळगावच्या 40 गावात क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत टवाळखोरांनी सार्वजनिक शांतता भंग केली. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून सगळ्या तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली. तरुणांची शहरातून भिंड काढून जळगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणायला लावलं. जळगावच्या सेंट्रल बँक कॉलनी परिसरात एका मालवाहू वाहनावर पोलिसांची छापेमारी. प्रतिबंधित पान मसाला, जर्दा आणि सुगंधी तंबाखूचं पोतं आणि बॉक्स असा सुमारे 24,20,000 रुपयांचा साठा जप्त. वसईतील सनसिटी भागात क्लोरीन गॅसच्या गळतीच्या घटनेचा सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती. 14 नागरिकांना वाळू गळतीचा त्रास तर एकाचा मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.